नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न, कुठल्याही शेतकऱ्याची सिबिलसाठी अडवणूक करायची नाही, सीएम देवेंद्र फडणवीसांचे बँकांना आदेश। विकास लवांडेंना अखेर अटक, वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवले, अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची मोठी कारवाई। जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल, काँग्रेस नेते नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले त्यांच्यामुळे देशाची मान शर्मेने खाली गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दुसरा पर्याय निवडेन पण भाजपसोबत जाणार नाही, रोहित पवारांच्या विधानाने एकच खळबळ। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचे एक विशेष पथक आज सकाळीच अत्यंत गुप्तपणे बीडच्या अंबाजोगाई शहरात दाखल होत स्थानिक पोलिसांना याबाबत कसलीही कल्पना न देता थेट नीट पेपर फुटी प्रकरणी संशयित असलेल्या 2 विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्या दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी त्यांची 2 तास कसून चौकशी करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। चौकशी दरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि त्यातील मेमरी कार्ड आपल्या ताब्यात घेतले आहेत। हे दोन्ही विद्यार्थी लातूर येथे राहून वैद्यकीय परीक्षेची तयारी करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। लातूर हे महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसचे मुख्य केंद्र असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमधील मोठ्या रॅकेटशी जोडले जात आहेत का, या दृष्टिकोनातून सीबीआयचा तपास सुरू झाला आहे। या दोन्ही संशयित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गाने किंवा आर्थिक देवाणघेवाण करून नीटचा पेपर मिळवला असल्याचा दाट संशय सीबीआयच्या पथकास आला आहे। ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि मेमरी कार्डमधील डिजिटल डेटा, चॅट आणि कॉलच्या माध्यमातून या संशयाची शहानिशा केली जाणार आहे। बीड आणि लातूर जिल्हा अगोदरच नीट प्रकरणातील काही संशयित अटकेंमुळे चर्चेत आला असून आता थेट अंबाजोगाईत पाऊल ठेवल्यामुळे या रॅकेटची पाळेमुळे मराठवाड्यात किती खोलवर रुजली गेली आहेत हे स्पष्ट होत आहे। आजच्या या मॅरेथॉन चौकशीतून आणि जप्त केलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक डेटावरून आता नेमका कोणता खुलासा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। आज दिनांक 21/5/2026 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ELR तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाच्या वतीने शिरूर कासार तालुक्यातील येळंब, नांदेवली फाटा, आर्वी आणि खालापुरी परिसरात तंबाखू नियंत्रण विषयक विशेष मोहीम राबविण्यात आली। सदर मोहिमेदरम्यान कोटा ॲक्ट 2003चे उल्लंघन करणाऱ्या 13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून यावेळी एकूण 6,200 रुपये दंड वसूल करण्यात आला। या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्याच्या परिणामाविषयी जनजागृती करणे तसेच तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हा होता। नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळून निरोगी जीवनशैली स्वीकारावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। या कारवाईमध्ये पोलीस विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल श्री जयवंत पवार, आरोग्य विभागाचे डॉक्टर अजय कुमार राख, श्री नागनाथ भडकुंबे व श्री सुरेश दामोदर यांचा सहभाग होता। महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थानाच्या महंत राधाताई महाराज आईसाहेब यांना सामाजिक प्रबोधन व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र शेंदुरकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार रविवारी अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। तर या पुरस्काराबद्दल श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान येथे भक्त परिवारांच्या वतीने महंत राधाताई महाराज आईसाहेब यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री सोमनाथ कोले, पाटोदा नगर पंचायतीचे नगरसेवक श्रीहरी गीते पाटील, पाटोदा पत्रकार संघाचे सचिव ॲडव्होकेट महेश बेद्रे, किसनदेव सानप, विठ्ठल महाराज सांगळे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या गुरुवर्य आदरणीय महंत राधाताई महाराज आईसाहेब यांना महाराष्ट्र राज्य शब्दगंध साहित्य परिषद यांच्या वतीने 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात राज्यस्तरीय स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र शेंदुरकर स्मृती पुरस्कार हा जाहीर झाला आहे। हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी आमचे सन्माननीय मार्गदर्शक पाटोदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा लोकनेते माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक स्वामीनाथजी कोल्हे साहेब
तसेच आमचे स्नेही बंधू नगरपंचायतचे नगरसेवक श्रीहरी गीते बापू व आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन आदरणीय आईसाहेबांचे आशीर्वाद घेतले आहेत आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. पडोदा नगरपंचायतच्या वतीने रोजन आईसाहेबांचा सत्कार करण्यासाठी आलो आणि गुरुवारी महंत ताईंना आमची खूप खूप शुभेच्छा राहिल्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, पत्रकार बांधवाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची आज दिनांक 21/5/2026 रोजी बीड येथील विशेष न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु वकील उशिरा आल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. तर आरोपी विष्णू चाटे याने कोर्टाकडे केलेल्या GPA म्हणजे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी संदर्भात सरकारी पक्षाकडून आपले म्हणणे सादर करण्यात आले. तसेच आरोपी जयराम चाटे याच्या जामीन अर्जावर देखील सरकारी पक्षाकडून आपले लेखी म्हणणे कोर्टासमोर मांडण्यात आले आणि लॅपटॉपची क्लोन कॉपी मागितल्यानंतर आम्हाला दिलेल्या पेन ड्राईव्हमध्ये जे पुरावे आहेत तेच पुरावे लॅपटॉपमध्ये आहेत का ते कोर्टाने तपासून पाहावे असे आरोपींच्या वकिलांनी तोंडी म्हणणे मांडले. सुनावणी दरम्यान सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. मात्र यावेळी आरोपींची अत्यंत उद्धट वर्तणूक पाहत थेट स्क्रीनसमोरच आपली कॉलर उडवून दाखवली. या प्रकारावर स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून आरोपींवर गंभीर आरोप केले आहेत. पाहुयात धनंजय देशमुख नेमकं यावेळी काय म्हणाले ते. आज आर्ग्युमेंट होणार होती आरोपी नंबर 2ची, परंतु वकील वेळेवर न आल्यामुळं आणि जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे ती आर्ग्युमेंट झाली नाही. परंतु दुसरा एक मुद्दा असा पाहावयास मिळाला, एक नीचपणाचा कळस काय असतो ते आज कोर्टात जज साहेबांनी, वकील साहेबांनी आणि आम्ही ही गोष्ट बघितली. झालेली घटना एवढी गंभीर आहे, एका कुटुंब प्रमुखाला ज्या संपवलेलं आहे त्याचे आरोपी जर बघितले, आज तुम्ही पण त्याची साक्षीदार आहेत किंवा कोर्टात त्याचं पूर्ण रेकॉर्ड निघालं आजचं, जे दंड दाखवणे, दंड थोपटणे, केसावरून हात फिरवणे सारखं आणि डोळे दाखवणे, हे स्वतः जे आजचे आपले जज आहेत, जज साहेब त्यांनी देखील बघितलेलं आहे. तर हा जो आलेला माज आहे किंवा हे जे अज्ञानातलं सुख आहे त्यांचं, हे जास्त काळ राहणार नाही. ह्याला 100% कठोरातली कठोर शिक्षा मिळणार आहे हे त्यांना आज माहीत नाही. परंतु आज वाईट वाटलं की केलेलं एवढं निर्घृण कृत्य याची कसलीही त्यांना जाण नाही किंवा त्यांना कुठलीही त्याच्यात म्हणजे काही वाटत नाही त्याच्यात की आपण काय केलं आणि हे काय झालं. अतिशय चुकीच्या पद्धतीने आज जी वर्तणूक होती कोर्टातली ते नक्कीच जज साहेबांना देखील जे काही त्यांना हँडओव्हर करायचं हे सगळं आपलं चार्जशीट वगैरे त्याच्यात नक्कीच त्यांनी त्याच्यामध्ये नमूद करावं की हे आरोपी कशा प्रकारे कोर्टामध्ये यांची वर्तणूक आहे. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.